नमस्कार, जय भीम. दैनिक बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आज रविवार 15 सप्टेंबर. आज देशात 3 राज्यामध्ये इलेक्शन आता सध्या आहे. जम्मू काश्मीर, हरियाणा आणि इकडे पुन्हा आता महाराष्ट्रामध्ये पुन्हा होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू काश्मीरला एक रॅली केली आणि ती रॅली अत्यंत निराशाजनक बीजेपीला वाटली आणि त्यात त्यांनी सांगितलं की आम्ही जिथे आतंकवाद होता तो जवळपास नष्ट केलेला आहे. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की सातत्यानं तिथे आतंकी घटना सुरू आहेत. मागच्या आठवड्यात, त्याच्या आधी अनेक ठिकाणी रोजच्या घटना सुरू असताना असं वक्तव्य करणं हे चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे तिथल्या लोकांना मात्र काही रिलीफ मिळण्यासारखं दिसत नाही. आता 3 वर्ष झाले जवळपास तिथे काश्मीर स्वतंत्र होऊन अजूनपर्यंत तिथे इलेक्शन नाही. दिल्लीची सत्ता त्याच्यावरती काबीज होती आणि त्या लोकांना जे काही बेसिक गरजा होत्या त्याही मात्र पूर्ण होताना दिसत नाही. त्याच्यामुळे ते लोक वैतागून गेले आणि पहिल्यांदा त्यांच्याकडे विधानसभेचं इलेक्शन आहे आणि विरोधी जे पक्ष जे कोणी आता आहे तिथे, तर त्यांची अशी डिमांड आहे की 370 वगैरे आम्ही आता त्याच्यावरती लक्ष देणार नाही. आम्ही जास्तीत जास्त तुम्हाला तुमचे जे राईट्स आहेत ते सर्वच्या सर्व मिळवून देण्याच्या ह्याच्यात आहेत आणि पुन्हा 370 बहाल करू अशा संबंधातलं वक्तव्य आहे. आता बघूया याच्यावरती काय घमासान सुरू आहे. दुसरं, नरेंद्र मोदीची हरियाणातली सभा ही अत्यंत फ्लॉप झाली. आज तिथे असं वाटत होतं की अनेक तिथले खासदार आमदार त्यांना मदत करतील, परंतु असं होताना दिसलं नाही. ज्या प्रमाणात भीड पाहिजे होती ती मात्र भीड दिसलेली नाही. त्याच्यामुळे एका प्रकारचं नर्वसनेस तिथे आलेलं दिसतंय. माधवी बुच हिच्यावरती सातत्यानं काँग्रेसचे हल्ले सुरू आहेत आणि त्याच्यामुळे ते पूर्ण विस्कळीत झालेलं आहे तिथलं प्रकरण. त्या मात्र आता चुकीचं देताना दिसत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना फार अडचणी निर्माण झालेल्या दिसत आहेत बीजेपीला. आणि आता असं दिसायला लागलं की ह्यांच्या मागे जी गुप्त शक्ती आहे बीजेपीची, ती दुसरी तिसरी कोणाची नसून अडाणीची आहे. कारण याच्यामुळे जो आर्थिक व्यवहार आपल्या देशातले जे होते सर्वच्या सर्व त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचं माधवी बुचवरती मोठे आरोप आहेत आणि तिने चीन मधल्या अनेक कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट होतं जे तिला इलिगल आहे, तिला करता येत नव्हतं, अशा पद्धतीचे आरोप आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाची सुद्धा फार मोठा बदल होण्याची शक्यता दिसते. शरद पवारांनी सांगितलं की 2 डझनापेक्षा जास्त लोक बीजेपीचे माझ्या संपर्कात आहेत आणि त्यांना पुन्हा येण्याची शक्यता आहे. अशा रीतीनं या देशातलं जे वातावरण राजकीय आणि पॉलिटिकली या दोन्ही तिन्ही याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. एक तुम्हाला चंद्रचूडच्या बाबतीमध्ये सांगता येईल की त्यांनी जरी ते गेले त्यांच्याकडे, नरेंद्र मोदी त्यांच्या घरी प्रसादासाठी गेले, कारण गणपतीच्या प्रसादाला कोणाची इन्व्हिटेशनची गरज नसते, कोणी आलं तरी हो म्हणतात आणि अशा ठिकाणी बहुधा असेल. परंतु भविष्यवाणी अशी आहे, अनेक लोकांचं प्रेडिक्शन आहे की चंद्रचूड मात्र मोदींना जायच्या आधी कुठेतरी एक असा झटका देईल की जेणेकरून त्यांना फार त्रासदायक होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. बघूया आपण पुढे काय काय होईल त्याच्यावरती. आज नेहमीप्रमाणे बुद्धा या सिरियल मधनं एक बुद्धाच्या अगेन्स्ट मध्ये मोठं कारस्थान रचताना दिसतंय. त्याच्यामध्ये अजातशत्रू आणि देवदत्त ह्या दोघांनी मिळून एक मोठा प्लॅन करतात. दोघांनाही त्यांची फार अडचण झालेली असते. त्याच्यामुळे कसं त्याच्या बाहेर यावं आणि त्याच्यामुळे ते सर्वच्या सर्व, कारण त्या देशातल्या अनेक सर्व लोक बुद्धाच्या याला इतके आकर्षण झालेलं असते बुद्धारी. तर अशा पद्धतीचं जे वक्तव्य आहे ते सर्व त्या तुमच्या या सिरियल मधनं दिसेल. बुद्धा या सिरियल मधनं हे सुंदरशी क्लिप तुम्हाला दिसेल. म्हणजे त्याही काळामध्ये कसे हे करायचे, एका दुसऱ्याच्या याच्यामध्ये खोट्या आणि याच्यामध्ये कसे फसवायचे हे तुम्हाला त्या इतिहासातनं अनेक घटना अशा आहेत की त्याचा आजच्या घटनेशी काय संबंध आहे हे तुम्हाला विचार करायला लावेल. आजही तसेच होत असते, त्याही वेळेस तसंच होत होतं. हा इतिहासच माणसाचा फार वेगळा आहे आणि त्याच्यातही सुद्धा पण बुद्धासारखे लोक अजूनही स्तब्ध आहेत आणि त्यांचा प्रभाव अजूनही जनमानसामध्ये आहोत. म्हणून आपण जिवंत आहोत. आज आपलं जे काही चाललेले ते त्याच्याच प्रभावामुळे सुरू आहे. आज बघूया हा बुद्धा या सिरियल मधनं ही छोटीशी क्लिप तुम्हाला देऊ.
महाराज सबके सामने मिलना उचित न था। तुम्हारा संदेश पाकर मैं समझ गया था। संघ का क्या समाचार है देवदत्त? मेरी माँ कहा करती है मित्र कि ये सिद्धार्थ प्रबल भाग्य लेके पैदा हुआ है। मालविका का उपयोग करके मैंने संग में आग तो लगाई है, लेकिन लगता है कि ये आग मुझे ही जला के भस्म कर देगी। तुमने भी तो सोनदंड को मारा बनाकर मात खाई है हमने समस्त मगध के सामने, किंतु हार नहीं मानी। प्रयास जारी है हमारा, जाल फैलाते रहेंगे, कभी ना कभी तो हमारे जाल में अवश्य फंसेगा। बुद्ध मित्र, क्या तुम मुझे अपने कुछ विश्वसनीय लोग दे सकते हो जो वेश बदलकर भिक्षुक बन संघ में शामिल हो सके? और मुझे एक वन भी चाहिए, एक जहां पे केवल मैं और वे भिक्षु जा सके। हम तुम्हें दोनों दे सकते हैं देवदत्त, किंतु तुम करना क्या चाहते हो? बुद्ध बड़ी शांति में स्थिर है ना? जब संग में आग लगेगी और चारों ओर से बुद्ध को घेर लेगी, तब देखते हैं कि शांति कैसे स्थिर रहती है। तर चला आज दैनिक बहुजन सौरभचा आढावा घेऊया। आज दिनांक 15 सप्टेंबर 2024। आजच्या प्रमुख ठळक बातम्या आहेत। केंद्र सरकार कोसळेल, नितीश कुमार चंद्रबाबू नायडू पाठिंबा काढून घेतील, चारीकडनं त्यांच्यावरती अत्यंत प्रेशर आहे मोठं, आणि त्या प्रेशर खाली जर त्यांनी ते डिसिजन घेतलं तर त्यांना मोठं पद मिळण्याची शक्यता आहे। पंतप्रधान मोदींना मणिपूरपेक्षा रशिया युक्रेन युद्धाची काळजी जास्त वाटते। आज सामना इथे आलेली ती बातमी, आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की या देशात मणिपूरला त्यांना जायला वाटत नाही, परंतु मात्र युक्रेनच्या बाबतीमध्ये ते सातत्यानं बोलताना दिसतात। ते फार दुःखदायी आहे। सणासुदीच्या काळात खाद्यतेल महाग, तुम्हाला माहिती असेल की अडाणी जेवढे इडिबल ऑइल्स आहेत ते इम्पोर्ट करण्याचं काम फक्त त्यांच्याकडे आहे। त्याच्यामुळे जेवढे तुम्ही खाद्यतेल घेता त्याच्यावरती सर्व अडाणीचा हे असतो, प्रॉफिट असतो, आणि ऐन त्यांना माहिती आहे की या दिवाळी किंवा या सणासुदीच्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचं कन्झम्पशन असते, आणि अशा वेळेस किंमत वाढवणे निश्चितच सामान्य माणसाला परवडणार नाही आहे। मध्य रेल्वेच्या प्रवाशांना दिवाळी भेट, अनेक मुंबई नागपूर पुण्याच्या दरम्यान अनेक सुरू होणार आहेत, ट्रेन सुरू होतील, स्पेशल ट्रेन करण्याची इच्छा आहे। हरियाणामध्ये आपला बळ, हरियाणामध्ये आम आदमी पार्टीचे मुख्य अरविंद केजरीवाल कालच त्यांची हे झालेली आहे, सुटका झालेली आहे, त्याच्यामुळे त्या मोठ्या प्रमाणामध्ये हरियाणामध्ये ते कार्य करतील अशा पद्धतीची बातमी आहे। काँग्रेस सोबत त्यांच्यासोबत ज्या वाटाघाटी होत्या त्या फिसकटलेल्या दिसत आहेत। मुसळधार पावसामुळे ताजमहलच्या मुख्य घुमटावर गळती सुरू झालेली आहे। तिथे दिल्ली या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यामुळे यावेळेस तिथे गळती लागलेली आहे। सांगली महापालिकेला रोज 1 लाख रुपये दंड। आज तिथे तिथल्या महानगरपालिकेने केवळ एक दंड ठोकण्यात आलेला आहे। बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे जन्मशताब्दी महोत्सवाची बैठक आज आपल्या नागपूरच्या उत्तर नागपूर येत आहे। अडाणीशी संलग्न स्वीज खाती गोठवली, हिंडनबर्गचा नवा दावा, आणि अदानी प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाने हाती घ्यावी काँग्रेसची मागणी आहे। अत्यंत वाजवी मागणी आहे, कारण ज्या पद्धतीने अडाणींनी पूर्ण जगामधल्या स्वीज बँकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैसे लपवून ठेवलेले होते, आणि ते सर्वच्या सर्व त्याच्यातल्या 5 बँकांचे खाते स्वीज झालेले आहे। जवळपास 2610 कोटी त्याच्यामध्ये सीज झाल्याचे ते दिसत आहेत।
आज शासकीय रुग्णालयात रोगमुक्तीनंतरही मुक्काम खाटेवरच अनेक लोक, ज्यांना घेणारं कोणी नाही, नेणारं कोणी नाही, बाहेर नाही, तर त्याच्यामुळं ते सातत्यानं विचार करत असतात की आपण जर इथेच जास्त वेळ राहिला तर तिथे खाण्यापिण्याची सर्व सोय होते. गरिबीमुळे आज माणूस कंटाळून गेलेला आहे. आज त्याच्याच बाजूला मित्रजन महिला नागरिक सहकारी पतसंस्था, त्याची एक जाहिरात आहे. राष्ट्रीय आरक्षण परिषदेची एक मोठी जाहिरात आमच्याकडे आहे. आज 5-4 वरती बघूया. प्लॅटफॉर्म आणि संघर्ष समितीच्या प्रयत्नांना यश. तिथे अनेक ठिकाणी उत्तर नागपूरमध्ये अनेक दिवसापासून पाण्यामध्ये वास होता, दुर्गंधी होती. अशा ठिकाणी त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये संविधानाचा वापर करून, वेगवेगळ्या कलमांचा वापर करून त्यांना तिथे त्यांच्या प्रयत्नाला यश आल्याची बातमी आहे. ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करा. हिट अँड रन प्रकरणात नागपूर पोलीस आक्रमक. हिट अँड रन मध्ये जेव्हा व्हेकल दिसत नाही तेव्हाचीच गोष्ट आहे, पण व्हेकल जर दिसलं तर मग काही गरजच नाही आहे. म्हणून ते ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करा हा प्रश्न कधी येतो? जेव्हा एखादं गाडी दिसेल, ड्रायव्हर पत्ता लागेल. आज त्याच्या शेजारची एक बातमी आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांच्या निधनाप्रत्यर्थ आज शोकसभाचा इथे अरेंज करण्यात आलेली होती बहुजन सौरभच्या ऑफिसमध्ये. तिथे अनेक लोकांनी आपापले श्रद्धेपायी त्यांच्या श्रद्धेपोटी 2-2 शब्द बोललेत. हिंगणा तालुका शाळेत क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन आज झालेले आहे. क्रीडा स्पर्धा तिथे सुरू झालेली आहे. हिंगणा इथे इंदिरा गांधी महाविद्यालयात बँकिंग तथा स्पर्धा परीक्षा बाबत मार्गदर्शन करतायत. अनेक कळमेश्वरची बाब आहे. अनेक विद्यार्थी जे कुणी बँकेची तयारी करतायत त्यांच्यासाठी फार महत्वाची बातमी आहे. शासकीय निवासी शाळेत हिंदी भाषा व वाचन महावाचन स्पर्धा सुरू झालेली आहे. वैभव स्कूलचे शैक्षणिक विकासात्मक कार्य कौतुकास्पद. बोडेकर चंद्रपूरची बातमी आहे. विविध समस्येबाबत वंचितचे निवेदन नागपूरची बातमी आहे. पुन्हा त्याच्यामध्ये प्राध्यापक डॉक्टर रोजा मेश्राम यांना प्राध्यापक गांजरे अनुवादित सन्मान पुरस्कार. तुम्हा सर्व लोकांना माहिती असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे काही चरित्र होतं ते सर्वात पहिलं जर कोणी सर्वात सुरुवात केली असेल ते प्राध्यापक गांजरे यांनी लिहिलेलं आहे. नागपूरचे राहणारे होते. आज त्याच्याच खाली यथार्थ व अश्विनचे सुयश निकषाच्या व्यतिरिक्त तुटीचे अनुदान जाहीर. खासदार प्रफुल्ल पटेलचा प्रयत्नाला यश आलेलं आहे. दैनिक बहुजन सौरभ की तिथे जाहिरात आहे. जाहिरात असण्यापेक्षा तुम्हाला एक निवेदन आहे की ज्या कोणाला शक्य होत असेल तर त्यांनी जास्तीत जास्त आम्हाला सहकार्य करावं. त्याच्यामध्ये मोठमोठ्याला बातम्या देता येईल, छोट्या मोठ्या जाहिराती देता येतील. वाढदिवसाच्या असो, कुठल्या तरी पुण्यतिथीच्या जरी असल्या तरी आम्ही ते देऊ. समूहाने एकत्र येऊन काम करणे ही काळाची गरज. राजेंद्र गजबिये एक सहकार क्षेत्रातनं निवृत्त झाल्यानंतर ते अनेक लोकांशी बोलत होते आणि त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. आज बघूया पान 2 वरती. आज अग्रलेख नसतो आज आमचा. कावळ्याच्या मरणाचे वाईट वाटत नाही, मात्र मोर मेला तर त्यांना हळहळतो, कारण सौंदर्य नसतं होते. प्रत्येक माणसाने सौंदर्यवान झालं पाहिजे की तुम्ही ज्यावेळेस मराल त्यावेळेस तुम्हाला लोकांनी काहीतरी हे केलं पाहिजे, तुमच्याबद्दल हळहळा व्यक्त करण्यात आला पाहिजे. आज आमचा अशोक सरस्वती बोधींचा लेख. त्यांनी सांगितलं की आमची जी सुरुवात झाली आणि आपल्या ह्याच्यामध्ये ज्या ज्या पद्धतीचा आम्ही लढा देत इथपर्यंत आलो त्याचा तुम्हा सर्व लोकांना कुठे ना कुठे त्याला समजलं पाहिजे की कशा पद्धतीच्या याच्यातनं किती वाईट परिस्थितीतनं हा आंबेडकरी समाज उभा झालेला आहे. त्याच्याच खाली आज बघूया संघ प्रमुखाचा जात्याभिमान. आज तिथे पुन्हा इथे एका सभेत बोलत होते आणि पुन्हा त्यांनी पेशवाईच्याला आधारित असणारे अनेक शब्द वापरले. टिळकांचे गुणगान करणारे असे अनेक आज त्याच्यावरती आधारित सुरेंद्र बुराडेचा आजचा लेख. एक त्याच्याच खाली एक विसर चंद्रकांत सावळकर यांची एक छोटीशी स्टोरी त्यांनी कथा लिहिलेली आहे, अत्यंत वाचनीय आहे. आज त्याच्याच खाली स्वयंप्रेरणेने धर्मांतर करणाऱ्या रूपाताई. तुम्हाला माहिती आहे की रूपाताई बोध यांनी धर्मांतर केलेले आणि धर्मांतर करून जवळपास 30 ते 40 वर्ष त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आपलं बौद्ध धर्माचं काम केलेलं आहे. त्याच्यावरती आधारित अरुणा सबाने हिचा लेख अत्यंत वाचनीय आहे. आज पान 3 वरती बघूया. एखाद्याला आजचं टायटल आहे एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वतःला ठेवून बघा. निश्चितच
ज्यावेळेस आपण एखादा गुन्हेगार म्हणतो, प्रत्येक जण कुठे ना कुठे काही ना काही चुका करत असतो, परंतु काही लोक एक्सपोज होतात आणि त्याच्यानंतर त्यांना गुन्हेगार म्हणून समजण्यात येते, परंतु असे गुन्हेगारी अनेक लोकांमध्ये असते. एक अनुकरण करण्या कसे करायचे याच्यावरती एक आमचे मित्र आणि डायरेक्टर आमचे विलास गजबिये यांचा हा लेखही अत्यंत महत्वाचा आहे. आज त्याच्याच खाली जलसा गायन पार्टीचा लौकिक वाढविणारे BT कदम यांचा एक सुंदरसा लेख, यांच्यावर आधारित एक लेख, राष्ट्रपाल सावंत यांचा तस्लिमा नसरीन हिच्यावरती एक आधारित एक सुंदरसा लेख, बांगलादेशात त्या आधारित समाज माध्यमाच्या ह्याच्यातनं दैनिक मजूर सरोबने दिलेला लेख आहे. गोळस बाहुली याच्यावरती एक छोटासा लेख, एक चैताली वरघट हिचा अत्यंत चांगली लिहितात, त्याच्यावरती अनेक लोकांना अशा कथाही आवडत असतात, त्याच्यामुळे लोकांच्या आम्ही हे करतो, आदर करतो. काव्य फुले आज भीमराव गायकवाड यांच्या सत्रामध्ये शिवरायावरती सूर्यकांत बुनघाटे, आशेच्या किरणाचा प्रवास याच्यावरती मीनाक्षी दमयंती, जाब विचारायचाच पाहिजे सुनंदा जुर्मे, अशा पद्धतीने आज आम्ही दैनिक मजूर सरोबच्या 4 पानाचा आढावा घेतलेला आहे. निश्चितच तुम्हाला रोजप्रमाणे मी विनंती करेल की जास्तीत जास्त लोकांना लाईक करा, फॉरवर्ड करा आणि छोट्या मोठ्या जाहिराती देऊन दैनिक मजूर सरोबला बळ वाढवा. एवढंच बोलतो आणि थांबतो. भेटूया आपण उद्या. जय भीम.